हॉटेल बडेपीरची खास ऑफर, चिकन थाळी 100 रुपये, मच्छी थाळी 100 रुपये, बकरा बिर्याणी 130 रुपये आणि चिकन बिर्याणी 60 रुपये. पार्सलची सोय हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय. सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. या गुन्ह्यात आपल्याला दोषमुक्त करावे असा अर्ज मनीषा यांनी जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्याकडे दाखल केलाय. दाखल फिर्यादीनुसार 17 एप्रिल रोजी संशयित आरोपी मनीषा यांनी आपल्यावरील अन्यायासंदर्भात डॉक्टर शिरीष वळसंकर, डॉक्टर उमा वळसंकर, डॉक्टर अश्विन वळसंकर, डॉक्टर सोनाली वळसंकर या चौघांना ईमेल पाठवला होता. मनीषा यांनी खोटारडे घाणेरडे आरोप केल्यानं डॉक्टर शिरीष व्यथित झाले होते. मनीषा यांनी डॉक्टरांना लेखी माफीनामा दिला, तरी पण त्यांनी तसेच दोन्ही मुलांना मारून स्वतः रुग्णालयासमोर जाळून आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याची धमकी मात्र दिली होती. त्यामुळे 18 एप्रिलला रात्री 8:30च्या सुमारास डॉक्टर शिरीष यांनी स्वतःच्या बंदुकीतील गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या खिशात सुसाईड नोट सापडली आणि डॉक्टर अश्विन यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी 19 एप्रिल रोजी रात्री 11च्या सुमारास मनीषाला अटक केली. तपासाअंती पोलिसांनी मनीषा विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयानं 25 मे रोजी मनीषाला जामीन मंजूर केला. आता मनीषा यांनी ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याची मागणी केली आहे. यात मनीषातर्फे ॲडव्होकेट नवगिरे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक, ॲडव्होकेट सिद्धराम पाटील काम पाहतायत. गुन्ह्यातील संशयित मनीषानं चौघांना ईमेल पाठवला आणि त्यानंतर माफीनामाही दिला. यात भावनेच्या भरात पत्र पाठवल्याचं नमूद करण्यात आलंय. मनीषानं पगार अधिकार कमी केल्याबाबत तक्रार केली होती. ईमेलमधून धमकी दिली असे गृहीत धरले तरी त्यामध्ये मनीषाचा हेतू दिसून येत नाही. तसेच आरोपीचे कृत्य आत्महत्या, या डॉक्टरांनी आत्महत्या करावी असाही थेट संबंध दिसत नाही. दोषारोपपत्रातील आरोपांचे व कागदपत्रांचे अवलोकन केले असता डॉक्टरांची आत्महत्या व मनीषावरील आरोपांचाही आत्महत्येशी थेट संबंध दिसून येत नाही. या प्रमुख मुद्द्यांवर मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दोषमुक्तीचा अर्ज दाखल केलाय. त्यावर सरकार पक्षाचे म्हणणं 26 सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर 19 जून रोजी हा खटला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग कमिट केला होता. यानंतर 60 दिवसात दोषमुक्तीचा अर्ज दाखल करता येतोय. ही मुदत संपण्याआधी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी ॲडव्होकेट नवगिरे यांनी मनीषातर्फे हा अर्ज केला आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.